जय शिवराय मित्रांनो राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे। मित्रांनो, हरभऱ्याची हमीभावानं खरेदीची नोंदणी 1 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे। 1 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये ई समृद्धी पोर्टल याचप्रमाणे जी काही आता तुरीची हमीभाव खरेदी केंद्र आहेत या केंद्राच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये खरीपाचा हंगाम हातातून गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून रबीची पेरणी केलेली आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेलं पीक आहे ते म्हणजे हरभरा आणि गव्हाचं पीक यावर्षी मोठं आहे। गव्हाच्या निर्यातीला मंजुरी दिली आहे आणि हरभऱ्याला मात्र आता आपण जर पाहिलं तर 4700 4800 जास्तीत जास्त 5300 पर्यंत भाव मिळत आहे आणि हरभऱ्याला एक चांगला भाव मिळावा अशा प्रकारची शेतकऱ्यांची एक माफक अपेक्षा, कारण शासनाच्या माध्यमातून या हंगामासाठी 5875 रुपये एवढा हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे। परंतु हमीभावापेक्षा खूप कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी साहजिकच नाराज होते आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आता ही एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून या हंगामामध्ये 7,61,000 मेट्रिक टन एवढा हरभरा खरेदी केला जाणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे, लागवड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, साहजिकच उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती 20 ते 25% पर्यंतचा शेतमाल हा हमीभावानं खरेदी केला जातो आणि याच पार्श्वभूमीवरती ही 7,61,000 मेट्रिक टनाची खरेदी केली जाणार आहे। मित्रांनो, 1 मार्च 2026 पासून आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होईल आणि नोंदणी सुरू झाल्यानंतर नोंदणी कशी करायची याच्याबद्दल देखील आपल्या माध्यमातून आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्याकडे ई पीक पाहणी केलेला हरभऱ्याची नोंद असलेला सातबारा, याचबरोबर तुमची काही बँकेचं पासबुक, आधार कार्ड अशा प्रकारचे कागदपत्रासह तुम्ही नोंदणी करू शकता। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला ई समृद्धी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून ठेवायचे, जेणेकरून तुम्ही 1 मार्च पासून या हरभऱ्याच्या खरेदीसाठी नोंदणी करू शकता। धन्यवाद।